आणखी एक ब्रेकिंग न्यूज। बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे। कारण शहरामध्ये विकास रथ फिरतोय आणि या विकास रथावर सुनेत्रा पवारांचे फोटो दिसून येत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं दिसतंय। कारण बारामती शहरात एक विकास रथ फिरतोय आणि त्या रथावर सुनेत्रा पवारांचे फोटो दिसून येत आहेत। त्यामुळे बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झालंय। फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे अशी चर्चा रंगली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये आपण लवकरच लोकसभेचा उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र आता सुनेत्रा पवार ह्याच बारामती लोकसभेच्या अजित पवार गटाच्या उमेदवार असतील असं दिसायचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं। आपण पाहू शकता या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या ज्या कामाचा आढावा आहे तो आढावा एका रथाच्या माध्यमातून बारामती शहरामध्ये फिरवला जात आहे आणि याच माध्यमातून सुनेत्रा पवारांनी जे काही बारामतीसाठी जे काही कामं केली आहेत हे कामं याच्या माध्यमातून दाखवली जात आहेत। अजित पवारांनी लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या विरोधात आपला एक उमेदवार देण्याचं जाहीर केलं होतं। मात्र या उमेदवाराचं नाव या ठिकाणी कुठे जाहीर केलं नव्हतं। अद्याप या ठिकाणी कुठे वाच्यता केली गेली नव्हती आणि आता अजित पवार आज बारामतीमध्ये बूथ कमिटीचा मेळावा घेणार आहेत। या बूथ कमिटीच्या मेळाव्यामध्ये अजित पवार या उमेदवारांचं नाव घोषित करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तसं पाहिलं गेलं तर आता अजित पवार गटाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार ह्याच असतील असं यातून दिसून येत आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।